नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या होणाऱ्या CTET परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे मराठी अध्यापनशास्त्र जे आपल्याला पेपर 1 व 2 साठी महत्त्वाचे ठरणार आहे, त्यासाठी आपण हे प्रश्न घेत आहोत। हे प्रश्न पूर्णपणे PYQ पेपरमधील घेतलेले आहेत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टॉप व्हिडिओज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप करू नका, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, भाषा अध्यापनात रचनावादी दृष्टिकोन याचा मुख्य भर कशावर असतो? दिलेले ऑप्शन आहेत: ऑप्शन ए पाठांतर, ऑप्शन बी शिक्षक केंद्रित अध्यापन, ऑप्शन सी विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्मिती करतो, ऑप्शन डी व्याकरण नियमांची पुनरावृत्ती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्मिती करतो। तर हे उत्तर का बरोबर आहे ते थोडक्यात पाहूया। रचनावादी दृष्टिकोनानुसार ज्ञान तयार करून दिले जात नाही, विद्यार्थी स्वतःच्या अनुभवावर आधारित अर्थनिर्मिती करतो। शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावतो। क्रियाशील व अनुभवाधारित शिक्षणावर भर असतो। भाषा प्रत्यक्ष वापरातून आत्मसात केली जाते। इतर ऑप्शन का चुकीचे आहेत ते पाहूया। ऑप्शन ए पाठांतर, रचनावाद घोकणपट्टीच्या किंवा पाठांतराच्या पूर्णपणे विरोधात आहे। ऑप्शन बी शिक्षण केंद्रित अध्यापन, रचनावाद हा नेहमीच विद्यार्थी केंद्रित असतो। ऑप्शन डी व्याकरण नियमांची पुनरावृत्ती, रचनावादात व्याकरण हे वेगळे न शिकवता संदर्भासह आणि अर्थपूर्ण पद्धतीने शिकवले जाते। प्रश्न दुसरा, मराठी भाषेच्या अध्यापनात ऐकणे, बोलणे या कौशल्यांचा क्रम महत्त्वाचा का आहे? ऑप्शन ए लेखन कौशल्य आधी विकसित करण्यासाठी, ऑप्शन बी भाषा नैसर्गिक पद्धतीने आत्मसात होते, ऑप्शन सी व्याकरण शिकवण्यासाठी, ऑप्शन डी परीक्षा केंद्रित अध्यापनासाठी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, भाषा नैसर्गिक पद्धतीने आत्मसात होते। तर याचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया। भाषा शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया ऐकणे बोलणे अशी असते। मूल आधी ध्वनी ओळखतात व वापर करतात, यानंतर वाचन लेखन कौशल्य विकसित होते। हा क्रम बदलल्यास भाषा कृत्रिम वाटते, म्हणून कौशल्यांचा योग्य क्रम आवश्यक आहे। तर बाकीचे दुसरे ऑप्शन का चुकीचे आहेत ते पाहूया। लेखन, ऑप्शन ए लेखन हे सर्वात शेवटचे आणि प्रगत कौशल्य आहे, ते आधी विकसित होत नाही। ऑप्शन क्रमांक सी का चुकीचा आहे ते पाहूया। व्याकरण हा भाषेचा नियमबद्ध भाग आहे, जो नैसर्गिक आत्मसातीकरणानंतर येतो। ऑप्शन डी परीक्षा केंद्रित अध्यापनासाठी हा का चुकीचा आहे पाहूया। हा क्रम मुलाच्या सर्वांगीण भाषिक विकासासाठी आहे, केवळ परीक्षेसाठी नाही। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। यानंतरचा प्रश्न, संप्रेषणात्मक भाषा अध्यापन पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट कोणते? ऑप्शन ए शुद्ध लेखन, ऑप्शन बी व्याकरणाची अचूकता, ऑप्शन सी अर्थपूर्ण संवाद, ऑप्शन डी पाठ्यपुस्तक पूर्ण करणे। या ठिकाणी विचारलेले आहे संप्रेषणात्मक भाषा अध्यापन पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्थपूर्ण संवाद। संप्रेषणात्मक पद्धतीत भाषेचा वापर महत्त्वाचा असतो। विद्यार्थी भाषा संवादासाठी वापरतो। चूक बरोबरपेक्षा अर्थ महत्त्वाचा यामध्ये असतो। प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीमध्ये भाषा वापरली जाते। भाषा जिवंत व कार्यक्षम असते। बाकीचे ऑप्शन का चुकीचे आहेत ते पाहूया। ऑप्शन ए शुद्ध लेखन हे लेखनाचे कौशल्य आहे, पण संवादासाठी ते प्राथमिक उद्दिष्ट नसते। ऑप्शन बी व्याकरणाची अचूकता ही महत्त्वाची आहे, पण संप्रेषणात्मक पद्धतीत व्याकरणापेक्षा अर्थ समजणे आणि पोहोचवणे याला जास्त प्राधान्य असते। ऑप्शन क्रमांक डी पाठ्यपुस्तक पूर्ण करणे
हे केवळ प्रशासकीय काम आहे, भाषिक विकासाचे उद्दिष्ट नाही. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. संप्रेषणात्मक भाषा अध्यापन पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट अर्थपूर्ण संवाद हे आहे. प्रश्न क्रमांक 4. मराठी अध्यापनात श्राव्य दृश्य साधनांचा मुख्य फायदा कोणता? दिलेले ऑप्शन आहेत. ऑप्शन ए वेळ वाया जातो, बी केवळ मनोरंजन होते, सी बहुअनुभूती शिक्षण घडते, डी पाठांतर सोपे होते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बहुअनुभूती शिक्षण घडते. तर या आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. जेव्हा मुले एकाच वेळी पाहतात आणि ऐकतात तेव्हा त्यांच्या एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियाचा वापर होत असतो. यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात. श्राव्य दृश्य साधनांमुळे ऐकणे व पाहणे दोन्ही घडत असते. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, अवघड संकल्पना सोप्या होतात, तसेच स्मरणशक्ती मजबूत होते आणि शिकण्याची प्रक्रिया ही अधिक प्रभावी बनते. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. तर बाकीचे ऑप्शन का अयोग्य आहेत ते पाहूया. वेळ वाया जातो ऑप्शन ए. नियोजित पद्धतीने वापरल्यास या साधनांमुळे वेळ वाचतो आणि शिकवणे अधिक प्रभावी होते. ऑप्शन बी केवळ मनोरंजन होते. तर असे नाही, मनोरंजन हा एक भाग असला तरी शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट हे ज्ञानार्जन असते. ऑप्शन डी पाठांतर सोपे होते. ही साधने आकलन वाढवण्यासाठी असतात, केवळ घोकणपट्टीसाठी नाहीत. यानंतरचा प्रश्न आहे, साहित्य अध्यापनात आशयापेक्षा अभिव्यक्तीवर भर देण्याचा अर्थ काय? ऑप्शन ए फक्त कथा सांगणे, ऑप्शन बी भाषिक सौंदर्य समजावणे, ऑप्शन सी पाठांतर करवणे, ऑप्शन डी लेखकाचे जीवनचरित्र. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भाषिक सौंदर्य समजावणे. तर हे थोडक्यात पाहूया. साहित्य हे केवळ आशयापुरते मर्यादित नसते, तर भाषेचा वापर, प्रतिमा, अलंकार महत्त्वाचेच असतात. अभिव्यक्तीमुळे साहित्याचा आनंद मिळतो, विद्यार्थ्यांची रसग्राह्यता वाढते, साहित्यिक जाण विकसित होते. तर इतर ऑप्शन का अयोग्य आहेत ते पाहूया. ऑप्शन ए फक्त कथा सांगणे हे केवळ आशयावर लक्ष केंद्रित करणे झाले. यात भाषेच्या सौंदर्याचा विचार गौण ठरतो. ऑप्शन सी पाठांतर करवणे हा पारंपरिक आणि चुकीचा दृष्टिकोन आहे. पाठांतरामुळे साहित्याचा आनंद घेता येत नाही. ऑप्शन डी लेखकाचे जीवनचरित्र ही साहित्याशी संबंधित माहिती आहे, पण ती प्रत्यक्ष साहित्याची अभिव्यक्ती नाही. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. साहित्य अध्यापनात आशयापेक्षा अभिव्यक्तीवर भर देण्याचा अर्थ भाषिक सौंदर्य समजावणे असा आहे. प्रश्न क्रमांक 6. मराठी भाषेतील चूक विश्लेषण म्हणजेच एरर ॲनालिसिस कशासाठी वापरले जाते? दिलेले ऑप्शन आहेत. ए शिक्षा देण्यासाठी, बी गुण कमी करण्यासाठी, सी अध्यापन सुधारण्यासाठी, डी विद्यार्थ्यांना कमी लेखण्यासाठी. तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, अध्यापन सुधारण्यासाठी. थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. चूक विश्लेषणातून विद्यार्थ्यांच्या अडचणी कळतात, त्या चुकांची कारणे शोधली जातात, अध्यापन पद्धती सुधारता येतात, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते आणि हे सुधारात्मक मूल्यांकनाचे साधन आहे. इतर पर्याय का चुकीचे आहेत ते पाहूया. ए आणि बी चुकांकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता त्या शिकण्याची संधी म्हणून पाहिल्या पाहिजेत. शिक्षा करणे किंवा गुण कमी करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. ऑप्शन क्रमांक डी चुका करणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यावरून विद्यार्थ्यांची क्षमता कमी लेखणे हे चुकीचे आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मराठी भाषेतील चूक विश्लेषण
हे अध्यापन सुधारण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 7. बहुभाषिक वर्गात मराठी अध्यापन करताना काय महत्त्वाचे आहे? दिलेले ऑप्शन्स आहेत. ए. फक्त मराठीचा आग्रह. बी. इतर भाषा दुर्लक्षित करणे. सी. भाषांमध्ये सेतू निर्माण करणे. डी. कठोर नियम लावणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. स्पष्टीकरण पाहूया. भाषिक सेतू म्हणजेच मुलांच्या घरात बोलली जाणारी भाषा आणि शाळेतील मराठी भाषा यांच्यात संवाद साधून नवीन संकल्पना अधिक सहजपणे शिकवता येतात. मल्टीलँग्विलिझम इन क्लासरूम. आत्मविश्वास. जेव्हा मुलांच्या स्वतःच्या भाषेला वर्गात मान दिला जातो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो शिक्षणात अधिक रस घेतो. समावेशकता. यामुळे वर्गात विविध पार्श्वभूमी असलेल्या मुलांमध्ये एकतेची भावना निर्माण होत असते. म्हणून हे ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. तर इतर पर्याय अयोग्य का पाहूया. ऑप्शन ए. फक्त मराठीचा आग्रह. यामुळे इतर भाषा बोलणारी मुले घाबरू शकतात किंवा अभ्यासात मागे पडू शकतात. ऑप्शन बी. दुर्लक्षित करणे. इतर भाषांना दुर्लक्षित केल्यामुळे मुलांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेला खीळ बसते. ऑप्शन डी. कठोर नियम. भाषा ही आनंदाने आणि संवादातून शिकण्याची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 8. सतत व सर्वांगीण मूल्यमापन म्हणजे CCE मध्ये भाषा विषयाचा मुख्य उद्देश काय? तर CCE म्हणजेच सतत व सर्वांगीण मूल्यमापन. या ठिकाणी दिलेले ऑप्शन आहेत. ऑप्शन ए. फक्त परीक्षा. ऑप्शन बी. केवळ लेखन. ऑप्शन सी. सर्व कौशल्यांचे मूल्यांकन. ऑप्शन डी. गुणपत्रिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. सर्व कौशल्यांचे मूल्यांकन हे आहे. तर स्पष्टीकरण थोडक्यात पाहूया. सतत व सर्वांगीण मूल्यमापन पद्धतीमध्ये भाषेचे मूल्यमापन केवळ पाठांतरावर आधारित नसून ते विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेच्या सर्व अंगांनी केले जाते. याचा मुख्य उद्देश काय? चतुसूत्री विकास. यामध्ये ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चारही मूलभूत कौशल्यांचा समावेश होतो. यामुळेच ऑप्शन क्रमांक सी हे योग्य आहे. तर इतर ऑप्शन का अयोग्य ते पाहूया. परीक्षा. फक्त परीक्षा. ऑप्शन ए. तर परीक्षा हा मूल्यमापनाचा एक छोटा भाग आहे. तो अंतिम उद्देश नाही. ऑप्शन क्रमांक बी. केवळ लेखन. लेखनासोबत तोंडी परीक्षा आणि श्रवण कौशल्य तितकेच महत्त्वाचे असते. ऑप्शन डी. गुणपत्रिका. गुणपत्रिकेपेक्षा विद्यार्थ्याच्या शिकण्यातील उणिवा शोधून त्या दूर करणे हा CCEचा गाभा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सर्व कौशल्यांचे मूल्यांकन. प्रश्न क्रमांक 9. मराठी व्याकरण अध्यापनात उपयोजनात्मक पद्धतीचा अर्थ काय? ऑप्शन ए. नियम पाठांतर. ऑप्शन बी. व्याख्या लिहिणे. ऑप्शन सी. प्रत्यक्ष वापरातून शिकवणे. ऑप्शन डी. प्रश्नोत्तर पद्धत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रत्यक्ष वापरातून शिकवणे. मराठी व्याकरण अध्यापनात उपयोजनात्मक पद्धतीचा अर्थ प्रत्यक्ष वापरातून शिकवणे असा होतो. मराठी व्याकरणाच्या उपयोजनात्मक पद्धतीचा मुख्य उद्देश व्याकरणाला केवळ नियमांच्या चौकटीत न ठेवता ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे हा असतो. उपयोजनात्मक पद्धती म्हणजेच ॲप्लिकेशन बेस्ड. तर याचे स्वरूप अर्थपूर्ण वापर. यात विद्यार्थी व्याकरणाच्या व्याख्या पाठ करण्याऐवजी त्या नियमांचा वापर करून स्वतः वाक्य तयार करायला शिकतात. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. इतर उत्तर का चुकीचे ते पाहूया. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे पर्याय केवळ घोकणपट्टीवर भर देतात, ज्यामुळे मुलांमध्ये व्याकरणाची भीती निर्माण होऊ शकते.
ऑप्शन डी प्रश्नोत्तर पद्धत. ही माहिती तपासण्यासाठी चांगली असली तरी व्याकरणाच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी अपुरी पडते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मराठी व्याकरण अध्यापनात उपयोजनात्मक पद्धतीचा अर्थ प्रत्यक्ष वापरातून शिकवणे असा होतो. प्रश्न क्रमांक 10. भाषा प्रयोगशाळा म्हणजेच लँग्वेज लॅब मराठीसाठी उपयुक्त का आहे? ऑप्शन ए फक्त इंग्रजीसाठी असते. ऑप्शन बी उच्चार व श्रवण सुधारण्यासाठी. ऑप्शन सी लेखन वाढवण्यासाठी. ऑप्शन डी व्याकरण शिकवण्यासाठी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उच्चार व श्रवण सुधारण्यासाठी. तर हे आपण थोडक्यात पाहूया. भाषा प्रयोगशाळा ही केवळ परकीय भाषांसाठी नसून मराठी भाषेच्या प्रभावी अध्यापनासाठी महत्त्वाची ठरते. अचूक उच्चार. थोडक्यात मुद्दे पाहूया. विद्यार्थी ऑडिओ क्लिप्स ऐकून शब्दाचे स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करायला शिकतात. प्रादेशिक बोलीभाषेचा प्रभाव कमी करून प्रमाण भाषेतील हेलकावे आणि उच्चार आत्मसात करण्यासाठी हे साधन उत्तम आहे. श्रवण कौशल्य. लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता विकसित होते, ज्यामुळे भाषेचे आकलन सुधारते. नंतरचा पॉईंट समूल्यमापन. विद्यार्थी स्वतःचे बोलणे रेकॉर्ड करून मूळ संदर्भाशी तुलना करू शकतात, ज्यामुळे त्यांच्यातील त्रुटी त्यांना स्वतःला समजतात. वैयक्तिक गती. प्रत्येक विद्यार्थी आपल्या गतीने सराव करू शकतो, ज्यामुळे वर्गातील संकोच दूर होतो. इतर ऑप्शन का चुकीचे ते पाहूया. ऑप्शन ए भाषा प्रयोगशाळा कोणत्याही भाषेसाठी म्हणजेच मराठी, हिंदी, संस्कृत इत्यादीसाठी वापरता येते. ऑप्शन सी लेखन हे प्रामुख्याने तोंडी कौशल्यांसाठी असते. लेखनासाठी प्रत्यक्षात सरावाची गरज असते. ऑप्शन डी व्याकरण शिकवण्यासाठी ही पद्धत दुय्यम आहे. तिचा मुख्य भर भाषिक प्रभावावर असतो. यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी.